मी सौ नीता प्रमोद राऊत, महेंद्र कॉलनी, न्यू कॉटन मार्केट आणि प्रभाग क्रमांक 5 येथे उमेदवार म्हणून उभी आहे आणि माझं चिन्ह आहे कमळ आणि क गट मधून उभी असून माझी कमळची बटन क्रमांक 3 आहे आणि कमळ चिन्ह आहे. तुमच्या मते विकासाचे 4 मुद्दे कोणते राहील तुमच्या? माझ्या मते सर्वात पहिले तर विकासाचे 4 मुद्दे असे राहील की आपल्या युवा पिढींना काहीतरी रोजगार मिळावं, याकरिता त्यांना आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांना काय असा रोजगार मिळू शकेल आणि इथे काय कोणकोणते आपण कंपन्या आणू शकू असा आमचा भारतीय जनता पार्टीच्या किंवा माझा हे विजन राहणार. आणि आता जे सुरू आहे, तुम्ही प्रचार करताना तुम्हाला काही समस्या वाटल्या असेल लोकांच्या ज्या आहे, तर त्याचं रूपरेषा काय आहे? तुम्ही जर निवडून आले तर तुम्ही जे आता म्हणत आहे की बा आम्ही हे पूर्ण करू, तर ते पूर्ण होईल का? निश्चितच पूर्ण होणार आहे. आणि का नाही होणार, कारण मी 2017 मध्ये पण निवडून होती उभी आणि निवडून पण आली होती. त्या 2017 ते 2022 मध्ये माझ्या कार्यकाळात भरपूर असे कामं झाले आणि त्यामध्ये माझ्या प्रभागातून मला कुठेच नाराजी नव्हती. आणि आता 2022 नंतर ते 2025 पर्यंत प्रशासन राज होतं, त्यामुळे जेणेकरून नागरिकांना कोणता त्रास होणार नाही असे माझे प्रयत्न चालूच होते. मग ते कचरा असो की रस्ते असो की नाल्या असो, मी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांचे पूर्ण करतच गेली कामे. आणि थोडेफार राहिले असेल तर मी माझ्या पूर्ण प्रभागातील नगरवासियांना निश्चितच सांगू इच्छिते की मी ते त्यांचे आता येणाऱ्या 15 तारखेनंतर 16 तारखेला जो आपला विजय होणार आणि त्यामध्ये मी निश्चितच माझी जे अपुरे राहिलेले कामं ते मी 100% पूर्ण करेलच. एक लास्ट प्रश्न, महिला सुरक्षेसाठी काही तुमची आहे रूपरेषा? हा, महिला सुरक्षेसाठी मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये कराटे प्रशिक्षण घेत असते. त्यामध्ये छोट्या मुलांपासून तर महिलांपर्यंत 25 ते 30 वर्षांच्या महिलांपर्यंत आपण ते प्रशिक्षण विनामूल्य घेत असतो आणि त्यांनी स्वतःचं संरक्षण स्वतः करावं यासाठी माझी नेहमीच हे राहते, प्रयत्न राहते. धन्यवाद. नेता ताई तुम आगे बढ़ो,